विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्यात राबवण्यात येत असलेल्या विविध आरोग्य मोहिमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 31 मार्चपर्यंत निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या मोहिमा युद्धपातळीवर सुरू आहेत. आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व आरोग्य मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून नागरिकांनी शासनाला सहकार्य करावं असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे. रुग्णांच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं लढा देणारे आणि राज्यभर आरोग्य चळवळीला गती देणारे उमेश चव्हाण यांची रुग्ण हक्क परिषदेच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय एकमतानं घेण्यात आला. राज्यातल्या 35 जिल्ह्यांमध्ये रुग्ण हक्क परिषदेचं कार्य विस्तारलेलं आहे. संस्थेतर्फे आजपर्यंत 3 लाखांहून अधिक रुग्णांना मोफत उपचारासाठी मार्गदर्शन आणि मदत देण्यात आली आहे. पुणे शहरातील मुख्य टपाल कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व टपाल कार्यालयांमध्ये पार्सल पॅकेजिंग युनिट सुरू करण्यात आलं आहे. नागरिकांना एकाच छताखाली परदेशात कागदपत्र किंवा इतर पार्सल पाठवण्यासाठी 3 वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच यासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीचीही सोय करण्यात आली आहे. माफक दरात ही सुविधा उपलब्ध असून नागरिकांना रांगेत उभं राहावं लागू नये यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. उन्हाळी हंगामातली प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं खडकी इंदूर आणि हडपसर प्रयागराज या 2 गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये इंदूर खडकी इंदूर आणि हडपसर प्रयागराज साप्ताहिक विशेष गाड्या होळीसाठी सोडण्यात येत आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 मिनिटांनी.